पलीकडे बरीच झुडपं होती, घनदाट. त्यातल्या एका झुडपात वज्र घुसला आणि स्थिरावला. त्याच्या पाठोपाठ बंदिष्टीसुद्धा एका झुडपात घुसल्याचं वज्राला दिसलं, पण त्यांनी वज्राला बघितलं नव्हतं. "कुठं आहे रे तू?" त्यांनी वज्राला आवाज दिला. वज्राने त्याला उत्तर दिलंच नाही. त्याला तो आपल्याबरोबर नकोच होता. त्याने आधीसुद्धा त्याला कल्पना दिली होती तशी. थोडा वेळ वाट बघून त्याने नदीत उडी मारली आणि पलीकडच्या काठाच्या दिशेनं जोरजोरात पोहायला सुरुवात केली. तो पट्टीचा पोहणारा वाटत होता. तो दिसेनासा झाल्यावर वज्राने आपल्या लेंग्याच्या नाडीच्या पट्टीत ठेवलेली मिरपुडीची पुरचुंडी बाहेर काढली आणि आपल्या सर्वांगाला फासली. बंदिष्टी दिसत नाहीसा झाल्यावर वज्र नदीच्या काठाकाठानं रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पळत राहिला. शिट्ट्यांचे आवाज जवळ यायला लागले. वज्र पुन्हा एका झुडपाच्या आश्रयाला दडून बसला. अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. नदीच्या दिशेनं गोळी झाडली गेली होती. काही पहारेकरी नदीत उतरले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. आणखी 2-3 गोळ्या झाडल्या गेल्या. बंदिष्टी बराचसा पाण्याखालूनच पोहत होता, त्यामुळे पहारेकरी त्याला बघू शकत नव्हते. बंदिष्टी मध्ये श्वास घ्यायला वर आला आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन अचानक पलीकडच्या काठाच्या दिशेनं जायचा विचार बदलून वज्रच्या दिशेनं पोहायला लागला. ते एका पहारेकऱ्याला दिसलं. त्यांनी ओरडून इतरांना सावध केलं आणि पाण्यात उडी मारली. पाण्यात त्याची आणि बंदिष्टीची झटापट झाली. आडदांड बंदिष्टीपुढे त्याचं काही चाललं नाही. थोड्या वेळासाठी बंदिष्टी वर आला. पहारेकऱ्याचं डोकं त्याने आपल्या मजबूत हातांनी खाली दाबून धरलं. तो पहारेकरी पुन्हा पाण्यातून बाहेर आला, तो प्राण सोडल्यावर तरंगत. पण ही झटापट होत असताना दुसऱ्या पहारेकऱ्यानं अचूक नेम बंदिष्टीच्या डोक्यावर धरून गोळी झाडली. पाण्यावर लालिमा पसरला. वज्र उभा होता त्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन 16 किलोमीटर अंतरावर होतं. आता नदी ओलांडून पलीकडे जायची वेळ आली होती. त्यांनी आपला लेंगा काढून डोक्याला घट्ट बांधला आणि पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर आला. दुपारी 4:15 वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता. बघता बघता त्यांनी बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. अंगाला मिरपूड लावण्याची कल्पना त्याला पॅपिलॉन कादंबरीवरनं सुचली होती आणि ती फळाला आलेली होती. कुत्रे मागावर आले नव्हते. बंदिष्टीला मारल्यानंतर सगळे पहारेकरी परत गेले होते. कदाचित एकच कैदी पळाला असं वाटल्यामुळे असेल किंवा वज्र न सापडल्यामुळे त्यांनी नाद सोडला असेल. पुन्हा कैद्यांची गिनती केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की 2 जण पळाले होते. त्यातला एक मेला, पण एक निसटला. एव्हाना सगळीकडे बातमी पोचवून जवळच्या पोलीस स्टेशन्सना सावध केलं गेलं असेल. आत्ता वज्र जिथे विसावला होता तिथून रेल्वे स्टेशन 5 किलोमीटर होतं. पण अंधार पडेपर्यंत तो तिथून हलणार नव्हता. त्याची नजर खाली पसरलेल्या विस्तीर्ण शेताकडे वळली. त्या शेतात 1-2 घरं दिसत होती. एवढ्यात त्याला त्यातल्या एका घरातून एक मुलगी आपल्या डोक्यावर फळांची टोपली घेऊन बाहेर पडताना दिसली. शेताच्या पलीकडून मोठा रस्ता जात होता. घरापासून हायवेवर जायला एक कच्चा रस्ता होता. त्यावरून एक ट्रक आला आणि घराजवळ थांबला.
वज्रला रस्त्यातून पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या गाड्या मधूनच दिसत होत्या. असेच काही तास गेले. संदीप प्रकाश पडला आणि वज्रने निर्णय घेतला की त्या शेतघराजवळ जाऊन खायची सोय होईल का ते बघावं, कारण सकाळपासनं तो उपाशी होता. कपभर चहासुद्धा पोटात गेला नव्हता. तो चालत चालत त्या घराजवळ आला. घराबाहेर एक खोपटी होती, त्यात मोसंबी मांडून ठेवली होती. त्याच्याच्याने राहावलं नाही, तो त्या खोपटीत शिरला. त्यातल्या 2-3 मोसंब्यांवर त्यांनी ताव मारला. आता सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता, अंधारून आलं होतं. घरातून रेडिओ किंवा टीव्हीवर गाण्याचे आवाज येत होते. जेलमध्ये कित्येक दिवसात गाणं ऐकायलाही मिळालं नव्हतं. गाणं ऐकताना त्याच्या नकळत डोळे मिटले गेले. रात्री उशिरा इथून हालू आणि रेल्वे पकडू असा विचार त्याने केला. खोपटीच्या खिडकीतून लाल भडक सूर्याचा गोळा त्याला दिसला आणि त्याचं काळीज थरारलं. अरेच्छा, आत्ता सूर्यास्त झाला होता ना, आणि लगेच पुन्हा सूर्य उगवला कसा? तो धडपडून उठला आणि त्याच्या लक्षात आलं की हा दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयच आहे. म्हणजे वज्र चक्क 8-10 तास झोपलेला होता. सकाळी पुन्हा रस्ता वाहू लागला. नव्या दिवसाची सुरुवात झाली होती. काल दिसलेली मुलगी 2 माणसांबरोबर घराच्या बाहेर आली. ती 2 माणसं ट्रकमध्ये बसली आणि निघून गेली. त्यानंतर ती मुलगी पुन्हा आत गेली. वज्रने त्या खोपटातच पडून राहायचा निर्णय घेतला. एकतर अंगावर कैद्याचे कपडे असताना दिवसा ढवळ्या बाहेर पडणं धोक्याचं होतं आणि विश्रांतीही गरजेची होती. तासभर तो डोळे मिटून पडून राहिला. काहीतरी खुडबुड ऐकू आली म्हणून वज्रला जाग आली. ती मुलगी खोपटात ये जा करत होती. तशी लहानच होती, 17-18 वर्ष वयाची. फळांची ने-आण करत होती ती, पण वज्रकडे तिची पाठ असल्यानं तिला तो दिसत नव्हता. त्याच्या मनात आलं की तिला सांगावं, मी इथे आहे. पण तिने प्रतिसाद कसा दिला असता? पुढच्या काही मिनिटात तिच्या हालचाली अशा होत होत्या की ती घाबरलेली असावी. आत कोणीतरी आहे याची तिला जाणीव होत असावी. पण घरी मोठं कोणी नसल्यानं काय करावं याचा निर्णय होत नसावा. तिने बाहेर जाऊन खोपटाला कडी घातली तर मग आपण पूर्णच अडकलो, वज्रच्या मनात आलं. त्याआधीच हालचाल करायला हवी होती. वज्र उठून उभा राहिला आणि म्हणाला, घाबरू नकोस. ती पाठमोरी होती. वज्रचा आवाज ऐकून ती गर्रकन वळली. वज्रचा अवतार भयानक झाला होता. उंचापुरा, सावळा, दाढीचे खुंटा अस्ताव्यस्त वाढलेले. ती प्रचंड घाबरली. भीतीने किंकाळीसुद्धा बाहेर आली नाही. ती सरकत सरकत मागे भिंतीपर्यंत गेली. नाही, जवळ येऊ नका तुम्ही, ती एवढंच बोलू शकली. नाही, मी येणार नाही आहे, काळजी करू नकोस. हे बघ, माझ्यापासून तुला धोका नाही आहे. तुम्ही कोण आहात? इथे का आलाय तुम्ही? कुठून आलाय तुम्ही? तिने विचारलं. वज्रने तिला तुरुंगातून सुटल्यापासून इथे खोपटापर्यंत येईस तो काय घडलं ते स्पष्टपणे सांगितलं आणि पुढे रेल्वेनं पळून जाणार असल्या बाबतीतही तिला सांगितलं. फक्त आपलं नाव काही सांगितलं नाही. अहो पण ते रेल्वेची तपासणी करतायत. तुम्ही रेल्वेनंच पळून जाणार अशीच त्यांची अपेक्षा आहे, ती म्हणाली. आणि वज्रला जाणीव झाली की ही मुलगी आपल्या बाजूनी आहे. तू तसं म्हणत असशील तर मला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल, पण मला मदत करशील का तू? त्याशिवाय मला इथून
पळून जाणं शक्य नाही आहे. तिने बराच वेळ वज्रकडे निरखून पाहिलं आणि नंतर म्हणाली, मी त्या तुरुंगाबद्दल ऐकून आहे. शत्रूंनी सुद्धा तिथे जाऊ नये असं म्हणतात. मी करीन तुम्हाला मदत. तुम्ही खाणार काही? वज्रच्या मनातलंच तिने विचारलं होतं. तुझ्या घरातून मघाशीच मला ऑम्लेटचा वास आला होता, वज्र म्हणाला आणि तिला एकदम हसू आलं. आणते असं म्हणून ती घरात गेली. बराच वेळ ती आली नाही. वज्रला काळजी वाटायला लागली. हिने आत जाऊन पोलिसांना फोन केला तर संपलंच की सगळं. पण त्याचं नशीब जोरावर होतं. ती एका हातात ऑम्लेट आणि चहा घेऊन आली. तुम्ही आधी खा आणि घरात जाऊन आंघोळ करून घ्या. मी बाहेर थांबते. बाथरूमच्या दारात रेझर, गरम पाणी, टॉवेल आणि बाबांचे काही कपडे ठेवलेत. वज्र आधी लांडग्यासारखा त्या अन्नावर तुटून पडला. नंतर सगळं आवरून घेतलं. मी असं ऐकलं होतं की तुम्ही ज्या तुरुंगातून सुटलात तो तुरुंग म्हणजे नरक आहे आणि तिथून आत्तापर्यंत कोणीही पळून जाऊ शकलेलं नाही. पण मुळात तुम्ही असं काय केलं होतं की तुम्हाला जेलमध्ये टाकलं आणि ते सुद्धा या नरकासमान जेलमध्ये? तिने वज्रला मदत केली होती. मनात आणलं असतं तर आत गेल्यावर ती सहज पोलिसांना फोन करू शकली असती. पण तिने ते केलं नाही. त्या अर्थी तिला आपल्याला मदत करायची इच्छा आहे असा विचार वज्रच्या मनात आला. ती आपल्याला माहिती विचारतीये ती सहानुभूतीच्या पोटी, आपल्याला अडकवण्यासाठी नाही. नाहीतर तिने आपलं नाव आधी विचारलं असतं. वज्रनी ते ओळखलं आणि त्यांनी तिला एवढंच सांगितलं, एका न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला भोगावी लागली होती, पण मी निसटण्यात यशस्वी झालो. तिच्यासारख्या निरागस मुलीशी आपण धादांत खोटं बोलतोय याचं वज्राला वाईट वाटलं. पण तुम्ही रेल्वेने जाऊ नका, पकडले जाल तुम्ही. खापरीला जाऊन चालणार असेल तर तिथपर्यंत तुम्हाला सोडायची व्यवस्था मी करू शकते. तिने सुचवल्यानुसार खोपटात ठेवलेली फळं खापरीच्या बाजारात घेऊन जाण्यासाठी रोज ट्रक येत असे. तो घेऊन येणारा माणूस इथे जेवायचा. जेवण होईपर्यंत वज्रनी ट्रकच्या मागे लपून बसायचं. बाजारात ट्रक पोचला की एखाद्या ठिकाणी तो चहाला थांबेल तेव्हा वज्रनं खाली उतरायचं आणि गर्दीत मिसळून जायचं. वज्रनी सगळं अगदी तसंच जमवलं. ट्रकमध्ये मागच्या भागात लपलेला असताना ड्रायव्हरच्या नकळत तिने पटकन नोटांचं एक बंडल त्याच्या दिशेनं फेकलं आणि हात हलवून त्याला निरोप दिला. त्या बंडलावरच्या पहिल्याच नोटेवर तिने कृतज्ञता असे शब्द लिहून एक फोन नंबर खरडला होता. हा प्रसंग वज्रच्या मनात घर करून राहिला. ती नोट वज्र आजन्म सांभाळून ठेवणार होता. खापरीला उतरल्यावर तिथून दूर कुठेतरी जाणं आवश्यक होतं. त्या मुलीने दिलेले पैसे खूप जपून वापरणं गरजेचं होतं. त्यामुळे बसने जाणं शक्य नव्हतं. रेल्वे हाच पर्याय होता. पण स्टेशनवर तपासणी चालू असेल तर धोका होता. त्यांनी मालगाडीतून जायचं ठरवलं. बाजारात त्यांनी 4 वडापाव पार्सल घेतले. तो स्टेशनच्या बाहेरच्या रेल्वे ट्रॅकवर गेला. तिथून एखादी मालगाडी बाहेर पडायची वाट बघत बसला. साधारण मालगाड्या खूप हळूहळू वेग पकडतात, त्यामुळे वज्रला चालत्या गाडीत चढणं शक्य झालं. त्याच्या नशिबाने सगळ्या बोग्या बंदिस्त नव्हत्या. एका मोकळ्या बोगीत तो आत शिरला. पुढचे 20 तास तो मालगाडीत बसून राहिला.
कारण आडवं झालं तर हादरे बसल्यामुळे पाठ सोलून निघत होती. जवळजवळ 20 तासांनंतर मालगाडी थांबली आणि वज्र खाली उतरला. कदाचित आधीसुद्धा कुठेतरी थांबली असेल, पण आपल्याला झोप लागली असावी असं त्याला वाटलं. आता जरा अंधार पडला होता. खर्रगपूर स्टेशन होतं. प्लॅटफॉर्मवरून मालगाडी पास होताना त्याला पाठी दिसली होती. तो स्टेशन बाहेरच्या एका टपरीवाजा हॉटेलात आला. तिथे चहा आणि सँडविच घेतलं. प्रत्येक वेळी पैसे देताना त्याला त्या मुलीची आठवण येत होती. तिने किती समयसूचकता दाखवून पैसे दिले होते. नाहीतर आपण काय केलं असतं? भीक मागत बसावं लागलं असतं आणि मग त्या पैशातनं खायला लागलं असतं. आपण त्या मुलीला नाव सुद्धा विचारलं नाही. बंडलातल्या एका नोटेवर तिने कृतज्ञता असं का लिहिलं असेल? तिचं ते नाव असेल का? का मदत या अर्थानं ते शब्द असतील? आणि घाईघाईत खरडलेला आकडा म्हणजे तिचा फोन नंबरच असेल का? ती नोट जपून ठेवायला हवी. कुणालाच त्या तुरुंगात जायला लागलेलं मला आवडणार नाही असं काहीतरी ती का बोलली असेल? मनात विचार येत होते, पण त्याआधी आपण कुठे आणि किती लांब आलोय याचा अंदाज घ्यायला हवा होता. त्यांनी पैसे देता देता त्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण खापरीपासून साधारण 900 ते 1000 किलोमीटर दूर आहोत. आता आणखी दूर जायचं का काय करायचं हे ठरवणं आवश्यक होतं. इथे काय आहे, हे शहर केवढं मोठं आहे याची त्यांनी चौकशी केली तेव्हा त्या टपरीवाल्याने सांगितलं की हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातलं एक औद्योगिक शहर आहे. IIT प्रसिद्ध आहे. शिवाय जगातील सगळ्यात जास्त लांबीचा प्लॅटफॉर्म या स्टेशनवर आहे. इथे मोठा रेल्वे वर्कशॉप आहे. कलकत्ता इथून साधारण 120 किलोमीटर आहे. वज्रचा एकंदरीत अवतार बघून टपरीवाल्या मालकाला त्याच्या अज्ञानाची कीव आली. तुम्हाला हे काहीच माहिती नाही? त्यांनी बंगाली मिश्रित हिंदीत विचारलं. नाही, मी इथला नाही आहे, मी खूप दुरून आलो आहे, चेन्नईवरून. मुद्दामच नागपूरचा उल्लेख न करता वज्र म्हणाला. नाहीतरी वज्रच्या अवतारावरनं तो मद्रासीच वाटत होता. एवढ्या लांबून का? टपरी मालक भोचक नव्हता, बोलघेवडा होता. त्याला मोडकं तोडकं हिंदी येत होतं म्हणून संवाद होत होते. नोकरीसाठी इथे खरगपूरमध्ये? नाही, असंच काही नाही, वज्र म्हणाला. मालक आणखीन काही विचारण्यापूर्वी वज्र म्हणाला, काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे मला म्हणून भांडून बाहेर पडलोय मी. कलकत्ता किती लांब आहे म्हणाला तिथून? 118 किलोमीटर. पण आत्ता तुला ट्रेन नाही बरं का, एकदम उद्या दुपारी. अरे बापरे, मग एखादा ट्रक वगैरे मिळू शकतो का हायवेवर? हे बघ, इथून तुला कुठला ट्रक कलकत्त्यापर्यंत नेणार नाही, कारण जाणारे सगळे लोडेड असतात. त्याला पर्याय म्हणजे कोलाघाटच्या शेवटच्या पंपावर जायचं. तिथे सगळे ट्रक कार थांबतातच. तिथून कलकत्त्याला जायला लिफ्ट घ्यायची. शेवटचा पंप म्हणजे खरगपूर ते कलकत्ता 3 तासांचा प्रवास आहे. या मार्गावर बरोबर निम्म्या अंतरावर कोलाघाट नावाचं छोटंसं गाव आहे. तिथे पलाश घोषचा एक पेट्रोल पंप आहे. सर्व्हिस स्टेशन आहे आणि रेस्टॉरंट आहे आणि मोठं भंगाराचं गोडाऊन आहे. मोठ्या जागेवर हे सगळं उभारलं आहे. तिथून पुढे कलकत्त्यापर्यंत पंप नाही,
हॉटेल नाही, त्यामुळे सगळे तिथे थांबतातच. पलाश घोषनं एक मोठी पाटी लावली आहे पंपावर, जरा विसावा अशी. पण कोलाघाटपर्यंत जायचं कसं? आज तुला जरा नशिबाची साथ आहे, मालक म्हणाला आणि त्यांनी वज्रपुढे एक कॉफीचा कप ठेवला. वज्राचा हात नकळत खिशाकडे गेला. नाही, पैसे नको याचे. बरं, मला नशिबाची साथ आहे असं का म्हणालात? कारण पलाश घोष आठवड्यातून एकदा त्याचा ट्रक घेऊन इथे येतो, रेल्वे वर्कशॉपमधला भंगार गोळा करतो, माझ्याकडे चहा घेतो, खातो काहीतरी आणि ट्रक घेऊन परत जातो. फार जॉली माणूस आहे. तुझं नशीब आज त्याचा इथे यायचा दिवस आहे. तो तुम्हाला त्याच्या पंपापर्यंत नेऊ शकेल. त्या दोघांचं बोलणं चालू असताना एक जाडगेला माणूस आला. देवेश, मला पटकन एक गरमागरम कॉफी दे, लवकर निघायचं आहे मला, तो मालकाला म्हणाला. बोलायच्या पद्धतीवरनं तो एकदम घरगुती वाटला. त्याची नजर वज्रकडे गेली. दोघेही हसले. पलाश, यांना कलकत्त्याला जायचं आहे. मी त्यांना तुझ्या पंपाबद्दल सांगत होतो आत्ताच. त्यांना नेशील का जाताना? काहीच प्रॉब्लेम नाही, मी एकटाच जातो आहे, मला कंपनी मिळेल. हां, पण ट्रकमध्ये बसायची सवय आहे का? नाहीतर त्रास होईल. पलाश म्हणाला. नागपूरमधल्या तुरुंगापेक्षा केव्हाही उत्तम, वज्रच्या मनात आलं. त्यांनी कॉफी संपवली. देवेशला पैसे दिले. चल रे, निघू, तो वज्रला शेकहँड करत म्हणाला. मी पलाश घोष, त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी शीर्ष सहाने. आयत्या वेळेला सुचलं ते नाव वज्राने ठोकून दिलं. मालक देवेशला पण ते नाव वज्रानं सांगितलं नव्हतं, म्हणजे तशी वेळ आली नव्हती. अरे, वेगळंच नाव आहे तुझं, शीर्ष सहानी. छान आहे, छान. चल बाबा, आम्ही निघतो. पुढचं वाक्य पलाश देवेशला उद्देशून म्हणाला. वज्रानं देवेशचे हात हातात घेऊन मनापासून त्याचे आभार मानले. दोघेही पलाशच्या ट्रकजवळ आले. लोखंडी भंगारमालाने ट्रक भरला होता. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. भरगच्च भरलेला ट्रक त्यांनी सराईतपणे रस्त्यावर काढला. श्रोते हो, हा होता तिसरा भाग अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा. चौथा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.